फायनल अकाउंट 12वीमधील महत्त्वाचं प्रकरण, तसंच 11वीसाठी सुद्धा महत्त्वाचं. तर या फायनल अकाउंटमधील दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सुरुवात करतो आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित आधी वाचून घेणे आणि त्यानंतर प्रॉब्लेम सोडवणे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 31 March 2019 and balance sheet as on that date in the books of Shilpa and Katrina. Trial balance as on 31 March 2019. प्रॉब्लेम सुरू करताना आपल्याला हेडिंगमध्ये 3 घटक लिहायचे असतात किंवा ज्या काही हेडिंगमध्ये 3 ओळी लिहायच्या आहेत त्याच्यातली पहिली ओळ बघा, इन द बुक्स ऑफ. मग या ठिकाणी आपल्याला शिल्पा अँड कटरीना या दोघांची नावं दिसत आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी येणार इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कटरीना. त्यानंतर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि खालची शेवटची ओळ आहे फॉर द इयर एंडेड. या ठिकाणी आपल्याला पुढे तारीख लिहायची आहे. तर तुमच्या प्रॉब्लेममध्ये जी तारीख दिलेली आहे ट्रायल बॅलन्सची किंवा बॅलन्स शीटची, या ठिकाणी बघा फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, त्यामुळे या ठिकाणी लिहिणार आपण 31 मार्च 2019. त्यानंतर तसंच बॅलन्स शीटच्या डोक्यावर देखील बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. आपण आधी ॲडजस्टमेंटवरनं टिक मार्क करत असतो आणि त्यानंतर प्रॉब्लेम पुढे सोडवायचा. मग बघा, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. हा क्लोजिंग स्टॉक आहे, वर्षाच्या शेवटी शिल्लक असणारा जो साठा आहे तो क्लोजिंग स्टॉक. याचे जे इफेक्ट आहे ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला होतात. स्वतंत्र इफेक्ट होता, कशावरही याचा परिणाम होत नाही, त्यामुळे याचे टिक मार्क करण्याची गरज नाही. दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये रॉयल्टी आणि वेजेस दिलेले आहे. मग रॉयल्टी आणि वेजेसवर टिक मार्क करून घ्या. या ठिकाणी रॉयल्टी आणि वेजेस टिक मार्क करून घ्यायची. त्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. मग या ठिकाणी जी सॅलरी आहे त्या सॅलरीवर टिक मार्क करणे. त्यानंतर पुढील घटक आहे, पुढची ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट ₹1,000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजेच याचा अर्थ सन्ड्री डेटर्सवर आपल्याला 2 ॲडजस्टमेंट करायचे आहे. त्यातील पहिली आहे बॅड डेप्ट आणि दुसरी आहे RDD. म्हणूनच सन्ड्री डेटर्सवर 2 टिक मार्क, तसंच बॅड डेप्टवर स्टार आणि या ठिकाणी जी RDD आहे त्या ठिकाणी स्टार केला, जेणेकरून याच्या पोस्टिंग करताना आपल्याला त्याचा स्वतंत्र विचार करायचा आहे. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. त्यामुळेच फर्निचर आणि बिल्डिंग यावर टिक मार्क करा. बघा, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर या ठिकाणी आपण टिक मार्क केली. ते टिक मार्क झाल्यानंतर म्हणजेच ॲडजस्टमेंटवरनं आपण जे काही टिक मार्क केलं आहे त्यानंतर आपल्याला एक घटकाचं पोस्टिंग करायचं. मग लक्षात घ्या, सुरुवातीपासून पहिले ट्रेडिंगच्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला जे घटक आहे ते ट्रान्सफर करूया. मग त्यामध्ये आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग आसेट आहे आणि आसेट असल्या कारणाने बॅलन्स शीटच्या आसेटला लँड अँड बिल्डिंग या हेडिंगने आपण नोंदवायचं. लँड अँड बिल्डिंग. त्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून जी अमाऊंट आहे 37,800 इनर कॉलममध्ये घ्यायची. पुढे आहे फर्निचर. फर्निचर देखील आसेट आहे. बघा, लँड अँड बिल्डिंगचं पोस्टिंग केल्यानंतर एक ओळ सोडून आपण एक रेष मारून ठेवा, जेणेकरून आपल्या इथं लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी काहीतरी कॅल्क्युलेशन करायचे आहे, यासाठी ही एक ओळ सोडायची. त्यानंतर फर्निचर देखील असेट आहे.
असेट बाजूला फर्निचर नोंदवूया, त्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे म्हणून बॅलन्स इनर कॉलममध्ये 17,250 एक ओळ सोडून अमाऊंट कॉलममध्ये रेश मारा. त्यानंतर पुढे आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स देखील असेट, उधारीत माल विकलाय त्याचे पैसे येणं आहे त्याला म्हणायचं सन्ड्री डेटर्स. तो बॅलन्स शीटच्या असेटला सन्ड्री डेटर्स या हेडिंगने नोंदवायचं. त्यावर ॲडजस्टमेंट आहे, बॅलन्स इनर कॉलमला घ्या. या ठिकाणी 2 टिकमार्क आहे म्हणून आपल्याला 3 ओळी सोडाव्या लागतील. बघा यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये देखील आपण बघितलं आहे, एक ॲडजस्टमेंट असेल तर 1 ओळ सोडायची, 2 ॲडजस्टमेंट असतील तर 3 ओळी सोडायच्या, 3 ॲडजस्टमेंट असतील तर 5 ओळी, 4 ॲडजस्टमेंट असतील तर 7 ओळी. या पद्धतीनं आपल्याला रेषा सोडाव्या लागतील. या अमाऊंट कॉलममध्ये रेष मारून घ्यायची जेणेकरून आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला जागा सोडायची. त्यानंतर पुढील घटक आहे स्टॉक 1/4/2018चा. बघा इयर एंडिंग आहे 31 मार्च 2019 आणि तुमचा जो स्टॉक आहे तो 1/4/2018ला दिला आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्याची नोंद करून घ्यायची. ओपनिंग स्टॉक आहे हा, वर्षाच्या सुरुवातीची तारीख, त्यामुळे तो ओपनिंग स्टॉक कुठं येतो आपल्याला माहिती आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. यावर काही ॲडजस्टमेंट नसते. बॅलन्स आउटर कॉलमला घ्या 65,000. यानंतर ओपनिंग स्टॉक लिहिल्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे बॅड डेप्ट. या बॅड डेप्टवर स्टार आहे त्यामुळे तो घटक आपण शेवटी घ्यायचा. त्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. लक्षात घ्या, प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. का? कारण प्रिंटिंग म्हणजे झेरॉक्स आणि स्टेशनरी आपल्याला माहिती आहे जे ऑफिसमध्ये लागणारे पट्टी, पेन्सिल, पेन याला म्हणायचं स्टेशनरी. मग हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्याकारणाने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी या हेडिंगने नोंदवा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्याची जी अमाऊंट आहे 4,000, त्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटर कॉलमला आपण ती अमाऊंट लिहून घेऊया. त्यानंतर पुढील घटक आहे वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस. मजुराला आपण मजुरी देतोय, प्रत्यक्ष उत्पादनाचं काम तो मजूर करतोय. ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस. या ठिकाणी सुरुवातीला परचेससाठी जागा सोडून द्यायची आणि मग वेजेसचं पोस्टिंग करायचं. वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून बॅलन्स इनर कॉलममध्ये घ्या. अमाऊंट आहे 3,000. त्यानंतर पुढे आहे सॅलरी हा ऑफिशियल एक्सपेन्सेस आहे. जे ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना आपण सॅलरी देतो म्हणून तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 5,000. त्याचा बॅलन्स इनर कॉलममध्ये घेतला का? कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. या ठिकाणी आपण टिक मार्क केली, यावरून आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पुढे आहे कॅरेज इनवर्ड. लक्षात घ्या, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आणि कॅरेज आउटवर्ड असे 3 शब्द येऊ शकतात. त्यापैकी कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड म्हणजे जो कच्चा माल आपण वाहून आणतोय त्याच्याशी रिलेटेड खर्च आहे, वाहतुकीचा खर्च आहे. आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे तयार झालेला माल आपण विकायला नेतोय म्हणजे तो विक्रीसाठीचा खर्च आला. मग कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज इनवर्ड या हेडिंगने नोंदवायचं. त्याची अमाऊंट आहे 4,000. ॲडजस्टमेंट नाही म्हणून ती अमाऊंट आउटर कॉलममध्ये घ्या. त्यानंतर पुढे आहे सेल्स रिटर्न. लक्षात घ्या, सेल्स रिटर्न आपल्याला आधी सेल्समधनं वजा करायचा म्हणून त्यासाठी आपल्याला सेल्सची पोस्टिंग करणं गरजेचं आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस येतं आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. विक्री केलेला आहे मालाची, गुड्स व्यवसायाच्या बाहेर गेलं आहे म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. आता सेल्सची अमाऊंट तुम्हाला ट्रेडिंगच्या ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिसेल, ती आहे 1,20,000. ती अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये घ्यायची 1,20,000.
आणि मग नंतर सेल्स रिटर्नचा जो बॅलन्स आहे 2000 तो त्यामधनं वजा करायचा, म्हणून लेस सेल्स रिटर्न. अमाऊंट आहे त्याची 2000, म्हणजेच आपल्याला आउटरला बॅलन्स मिळेल 1,18,000. लक्षात घ्या, 1,20,000मधनं आपण 2000 वजा केले, जो काय बॅलन्स आहे तो कुठे घेतला, आउटर कॉलमला घेतला. त्यानंतर पुढील घटक आहे बघा सेल्स रिटर्न नंतर ड्रॉइंग. आता ड्रॉइंगची अमाऊंट बघा शिल्पा आणि कटरीना अशी या दोघांची दिलेली आहे. मग आपल्याला काय करायचं, आधी त्यांचं कॅपिटल लिहून घ्यायचं. आपल्याला करंट अकाउंट यामध्ये तयार करायला सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार, त्यांच्या कॅपिटलमधनं ती ड्रॉइंग वजा करावं लागणार. म्हणून आधी कॅपिटलची अमाऊंट लिहून घेऊया. लॅबिलिटी बाजूला कॅपिटल. पहिल्या पार्टनरचं नाव शिल्पा, तिचा जो कॅपिटलचा बॅलन्स आहे 45,000 तो आधी इनर कॉलममध्ये घ्यायचा, एक 5-6 ओळी सोडून द्यायच्या. आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव लिहायचं आहे कटरीना. अमाऊंट आहे 45,000, इनर कॉलममध्ये घ्या. आता त्यानंतर आपल्याला पोस्टिंग करायचं आहे ड्रॉइंगचं. बघा या ठिकाणी जे ड्रॉइंग आहे त्या ड्रॉइंगचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. ड्रॉइंग आपण त्यांच्या कॅपिटलमधनं वजा करतो आहे. मग शिल्पाच्या कॅपिटल खाली आपण 2-3 ओळी सोडून द्यायच्या आणि लेस ड्रॉइंग. यामध्ये शिल्पाचं कॅपिटल, त्यामध्ये 2-3 ओळी सोडल्या, लेस ड्रॉइंग म्हटलो आणि इनर कॉलममध्ये अमाऊंट घेतली 2000. आता याचं जे कॅल्क्युलेशन आहे ज्यावेळेस आपण नेट प्रॉफिट ट्रान्सफर करू त्यावेळेस करणार. तसंच कटरीनाचं जे ड्रॉइंग आहे कटरीनाच्या नावाखाली किंवा कॅपिटल खाली आपण 2-3 ओळी सोडून देणार. या ठिकाणी लेस ड्रॉइंग, त्याची जी अमाऊंट आहे ती 3000 इनर कॉलममध्ये घेणार. आणि याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते नेट प्रॉफिट ॲड केल्यानंतर आपण करणार. यानंतर आहे डिस्काउंट. बघा डिस्काउंट जर डेबिट बाजूला आला तर तो तोटा आणि जर तो क्रेडिट बाजूला आला तर तो इन्कम. मग आता डिस्काउंट हा डेबिट बाजूला आला आहे तो तोटा आहे. तोटा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला घेतो. या सॅलरी खाली आपण एक ओळ सोडलेली आहे लक्षात ठेवायचं, किंवा त्या ठिकाणी लगेच एक रेष मारून घ्यायची, इकडं 2 पण लिहून ठेवायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी नोंद करायची नाही आहे दुसरी. मग या ठिकाणी आपल्याला डिस्काउंट लिहायचं. डिस्काउंटची जी अमाऊंट आहे ती आहे 2030. त्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटर कॉलमला अमाऊंट घेतली. त्यानंतर आहे ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. आपण शाहरुखला काय करतो आहे, ॲडव्हान्समध्ये पैसे देतो आहे, म्हणजेच आपण त्याला कर्ज पुरवतो आहे थोडक्यात. म्हणजे आपला ते पैसे आपल्याला परत मिळणार आहे म्हटल्यावर ती असेट आहे, म्हणून असेटमध्ये ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख त्याची जी अमाऊंट आहे 10,000 ती आउटर कॉलममध्ये आपण घ्यायची. त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट सांगितलेली नाही आहे. त्यानंतर आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. बघा लक्षात घ्या, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही असेट आहे. मग असेट बाजूला आपण लिहिणार कॅश इन हँड. कॅश आपली असेट आहे का नाही, म्हणून कॅश इन हँड असेटला. तसंच बँकेतले पैसे ही देखील आपली असेट आहे. $20,000 कॅश इन हँड आणि 8,000 कॅश ॲट बँक. या पद्धतीनं आपण असेटमध्ये त्याची नोंद केली. त्यानंतर पुढे आहे इंटरेस्ट. बघा इंटरेस्ट हा जर डेबिट बाजूला आला तर तो खर्च, आणि तोच इंटरेस्ट जर क्रेडिट बाजूला आला तर तो इन्कम. मग आता खर्च डेबिट बाजूला आहे, इंटरेस्ट म्हणजे व्याज, म्हणजे काय आपण कर्ज घेतो त्यावरील जे व्याज आहे त्याला इंटरेस्ट म्हणणार. खर्च आहे फायनान्शियल एक्सपेन्सेस असं म्हणता येईल, तो इनडायरेक्ट प्रकारामध्ये जातो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 1,000. ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे आउटर कॉलमला अमाऊंट घेतली. त्यानंतर आहे कमिशन. बघा जसं आपण इंटरेस्टचं सांगितलं, डिस्काउंटचं सांगितलं, तसंच कमिशन देखील जर डेबिट बाजूला आला तर खर्च आणि क्रेडिट बाजूला जर आला तर तो इन्कम. मग आता डेबिट बाजूला आलेला आहे यामुळे तो खर्च आहे, तो सुद्धा
इनडायरेक्ट प्रकारामध्ये जातो, त्यामुळे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचा. टू कमिशन. टू कमिशन याचं जे पोस्टिंग आहे ते आहे आउटर कॉलममध्ये, कारण त्यावर ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर आहे रॉयल्टी. रॉयल्टी हा इनडायरेक्ट प्रकारातला खर्च. आपण नाव किंवा दुसऱ्याचं नाव आपण वापरायला घेतोय, त्यामुळे हा आपल्या प्रोडक्शनसाठी केलेला आपण खर्च आहे, म्हणून रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपल्याला नोंदवावी लागेल. हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. रॉयल्टीज त्याची जी अमाऊंट आहे त्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण तो इनर कॉलमला घेऊ. बघा या ठिकाणी आपल्याला जागा सोडणं आवश्यक होतं. वेजेसवर आपण जागा सोडली नाही, इनरला बॅलन्सला पण जागा सोडली नाही, ती चूक झालेली आहे. ठीक आहे, हरकत नाही, करून घेऊ आपण क्लिअर. त्यानंतर पुढील जो घटक आहे काय बघा, परचेस. ट्रेडिंगच्या डेबिटला आपण टू परचेस म्हणणार. रिटर्नचा बॅलन्स आहे का बघा, या ठिकाणी रिटर्नचा बॅलन्स आहे. हे बघा क्रेडिट बाजूला रिटर्नचा बॅलन्स आहे, त्यामुळे आपण ह्या परचेसची अमाऊंट इनर कॉलममध्ये घेणार. परचेसची अमाऊंट आहे 50,000. पुढे जाऊया आपण. कॅपिटल आपण ऑलरेडी नोंदवलं आहे. त्यानंतर बिल्स पेबल. पेबल याचा अर्थ बिलाचे पैसे देणं बाकी आहे. देणं बाकी आहे म्हणजेच ती लॅबिलिटी आहे, म्हणून लॅबिलिटीला आपण बिल्स पेबल या हेडिंगने पोस्टिंग करणार. त्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटर कॉलमला जी अमाऊंट आहे 17,500 आउटर कॉलमला घेतली. त्यानंतर पुढे आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे लक्षात घ्या, आपलं जे करंट अकाउंट आहे बँकेमध्ये त्यावर आपले रोज व्यवहार होतात. आपण पैसे टाकतो, पैसे काढतो. हे जे करंट अकाउंट आहे या करंट अकाउंटला ही बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे. म्हणजेच काय, आपल्या खात्यावर पैसे नसताना देखील जर आपल्याला पैसे मिळत असतील तर त्याला बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं म्हणायचं. हे एक प्रकारचं कर्ज आहे अल्पमुदतीचं, त्यामुळे ते आपल्याला लॅबिलिटीमध्ये नोंदवावं लागेल. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 10,000. त्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटर कॉलमला ती अमाऊंट घ्या. त्यानंतर पुढे आहे परचेस रिटर्न. त्याची नोंद आपल्याला परचेसमधनं वजा करायची. मग ट्रेडिंगच्या डेबिटला ऑलरेडी आपण परचेस लिहून ठेवलं आहे, त्यामध्ये लेस रिटर्न. त्याची जी अमाऊंट आहे परचेस रिटर्नची ती आहे 1,480. 1,480 वजाबाकी करूया आणि आउटरला अमाऊंट लिहूया. 0, 10तून 8 गेले 2, 10तून 5 गेले 5, त्यानंतर 10तून 2 गेले 8 आणि 4, 48,520 अशी अमाऊंट आपली आउटर कॉलमला आली. परचेस रिटर्न वजा केल्यानंतर पुढचा घटक आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स अल्सो लॅबिलिटी. बघा क्रेडिटर्स म्हणजे आपण जो माल उधारीत खरेदी केला आहे त्याचे पैसे देणं आहे, म्हणून आपल्याला ते लॅबिलिटीमध्ये लिहावं लागेल. सन्ड्री क्रेडिटर्स यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, टिकमार्क नाही, याचा अर्थ ॲडजस्टमेंट नाही. आउटर कॉलमला 22,000 अमाऊंट लिहा. तुम्ही प्रत्येकाने जर माझ्यासोबत प्रॉब्लेम सोडवला तर तुम्हाला प्रॉब्लेम लवकर समजेल, सराव पण होईल. त्यानंतर आहे बँक लोन. बँक लोन अमाऊंट आहे 15,000. बँक लोन म्हणजे आपण कर्ज घेतोय, फेडावं लागेल, लॅबिलिटीच आहे, त्यामुळे लॅबिलिटीमध्ये 15,000 आउटर कॉलमला घेतले. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड. लक्षात घ्या, इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे आता इथं व्याज मिळते बघा, या ठिकाणी इंटरेस्ट होतं ते पेबल होतं, पेड होतं. इथं रिसिव्ड आहे म्हणजे हा आपला इन्कम आहे. इन्कम सर्व येतात प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. सुरुवातीला ग्रॉस प्रॉफिटसाठी जागा सोडायची आणि मग म्हणायचं बाय इंटरेस्ट रिसिव्ड. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 1,500. आउटर कॉलमला घ्या 1,500. ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यानंतर आहे तुमचा RDD. RDDवर आपण स्टार केलं आहे. ज्यावेळेस ॲडजस्टमेंट घेऊ त्यानंतर आपल्याला हे पोस्टिंग करायचं.
पुढे आहे सेल्स. सेल्सचा घटक आपण ऑलरेडी या ठिकाणी नोंदवलेला आहे, त्यातून सेल्स रिटर्न वजा केलं आहे. इतका भाग झाल्यानंतर आपल्याला पुढे ॲडजस्टमेंट या घटकाकडे जायचं. मग बघा एक एक ॲडजस्टमेंट आपण बघूया. यातील पहिली ॲडजस्टमेंट आहे द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट 58,000 ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च 2019ला आपल्याला हा क्लोजिंग स्टॉक दिसतोय. मग हा जो क्लोजिंग स्टॉक आहे याचे दोन इफेक्ट आपण बघितलेले आहे. जर तुम्ही हे बघितलेलं नसेल किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे. आपण सुरुवातीला ह्या फायनल अकाउंटचं जे बेसिक आहे ते 2 पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे, करून दिलेला आहे व्हिडिओ, त्याचे टाकलेले आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, ते व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये त्याची नोंद करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रॉब्लेम सोडवण्यास त्याची मदत होणार आहे. हा आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक या हेडिंगने नोंदवायचा. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 58,000. आउटर कॉलमला आपण ती अमाऊंट घेऊया 58,000. तसंच हा जो क्लोजिंग स्टॉक आहे ती आपली ॲसेट देखील आहे, त्यामुळे ॲसेटला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 58,000. एकच अमाऊंट दिलेली आहे. जर 2 अमाऊंट असतील तर जी लहान आहे ती विचारात घ्यायची, यापूर्वी सांगितलेलं आहे. यानंतर पुढील घटक आहे आपला, पुढील ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये रॉयल्टी दिलेलं आहे आणि वेजेस. लक्षात घ्या, रॉयल्टी आणि वेजेस आउटस्टँडिंग आहे, याचाच अर्थ ते देणं बाकी आहे. मग ते द्यावं लागेल, याचा अर्थ त्या खर्चामध्ये वाढ होणार. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट करतो आपण त्या पर्टिक्युलर खर्चामध्ये ॲड. मग रॉयल्टी हा खर्च ट्रेडिंगच्या डेबिटला येतो, म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला ॲड आउटस्टँडिंग रॉयल्टी. त्याची जी अमाऊंट दिलेली आहे ती आहे 1,500. बेरीज करून आउटरला घ्या, आउटरला येत आहे 3,500. तसंच या ठिकाणी वेजेस पण आउटस्टँडिंग आहे. वेजेस देखील ट्रेडिंगच्या डेबिटला, या ठिकाणी आपण जागा सोडायला पाहिजे होती पण सोडलेली नाही आहे. ॲडजस्ट करून घेऊया आपण. ॲड आउटस्टँडिंग वेजेस. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 800 आणि मग त्याची जी बेरीज येणार आहे ती आहे 3,800 आउटर कॉलममध्ये. हा झाला एक इफेक्ट, आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट. रॉयल्टीमध्ये ॲड केला, वेजेसमध्ये ॲड केला. त्यानंतर आपल्याला याचा सेकंड इफेक्ट करायचा आहे. बघा, आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे आणि देणं बाकी आहे म्हणून आपल्याला तो घटक लॅबिलिटी बाजूला नोंदवायचा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहिला घटक आहे रॉयल्टी. मग रॉयल्टी किती आउटस्टँडिंग आहे बघा, 1,500. ती इनर कॉलममध्ये घ्यायची. त्यानंतर वेजेस आउटस्टँडिंग आहे, ते आहे 800. असं दोघांची बेरीज 2,300 आउटर कॉलमला येईल. यानंतर पुढील जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. बघा, लक्षात घ्या, जसे आउटस्टँडिंगचे इफेक्ट आपल्याला ॲड करायचे तसं सॅलरीचे इफेक्ट आपल्याला त्यामधनं लेस करायचं. पहिला इफेक्ट का, कारण ज्या त्या वर्षीचे खर्च आणि इन्कम त्याच वर्षात आले पाहिजे. ज्या अर्थी ॲडव्हान्समध्ये पेड केलं आहे त्या अर्थी हा पुढील वर्षाचा खर्च आहे आणि जर पुढील वर्षाचा खर्च आहे तर तो इथं ठेवून चालणार नाही. म्हणून लेस प्रीपेड सॅलरी. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 2,000. या ठिकाणी ती वजा करूया. आउटरला अमाऊंट मिळेल तुम्हाला 3,000. बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे इफेक्ट होते, सेकंड इफेक्ट तुमचा लॅबिलिटीला आला होता कारण देणं बाकी होतं. आता हा जो ॲडव्हान्समध्ये केलेला खर्च आहे तो आपल्याला ॲसेटमध्ये घ्यावा लागेल, कारण ॲडव्हान्समध्ये केलेला खर्च आपली ॲसेट समजायची. मग प्रीपेड सॅलरी या हेडिंगने हा घटक या ठिकाणी आपण नोंदवूया ॲसेटमध्ये. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 2,000. आउटर कॉलमला घ्या,
2000. अशा पद्धतीनं एका घटकाचं पोस्टिंग, एका ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग, दोन्ही पोस्टिंग व्यवस्थित होत आहे का नाही ते व्यवस्थित बघून घेत चला. त्यानंतर क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट ₹1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. मग यापैकी बॅड डेटची जी ॲडजस्टमेंट आहे ती आपल्याला आधी करावी लागेल. बघा, सन्ड्री डेटर्सला आपण जागा सोडलेली आहे. या ठिकाणी आपण लेस बॅड डेट, बॅड डेटची अमाऊंट आहे 1000, इनर कॉलमला घेतली, वजाबाकी करून परत अमाऊंट इनर कॉलममध्येच ठेवायची 39,000. बघा, 40,000मधनं 1000 वजा केले, शिल्लक राहिले 39,000. आणि मग त्या रकमेवर लेस RDD ॲट 3%. मग आपल्याला ह्या 39,000च्या 3% अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. बघा, यापूर्वी पण मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, आधीच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं. बघा, 39,000च्या आपल्याला 3% अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. मग 3% अमाऊंट कॅल्क्युलेट करताना आपण आधी 2% अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. जर 1% अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. जर आपल्याला 1% अमाऊंट कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी मी तुम्हाला नियम सांगितला आहे. जर 10% असेल तर 0 कट करा, आणि जर 1% कॅल्क्युलेट करायचं असेल तर 2 0 कट करा. शिल्लक राहिलं आहे 390. ही आली 1% अमाऊंट. त्यामध्ये आपण गुणिले 3 जर केलं तर 3% अमाऊंट मिळेल. 3 0 0, 9 त्रिक 27, 3 त्रिक 9, 2 11, म्हणजे 1170, 1170 इतकं तुमचं RDD येईल. हे RDD आपण 39,000मधनं वजा करूया. 0, 10तून 7 गेले 3, 10तून 2 गेले 8, 9तून 2 गेले 7, आणि 3 3, 37,830. बघा, या ठिकाणी बॅड डेट 1000 आणि RDD 1170 मिळाली. या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्समध्ये जाऊया. ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला ओल्ड RDD दाखवलं आहे 1000, ओल्ड बॅड डेट दाखवलं आहे 1000. आपण काय केलं होतं लक्षात घ्या. ओल्ड बॅड डेट, न्यू बॅड डेट आणि न्यू RDD याची तुलना आपल्याला ओल्ड RDDशी करायची आहे. ओल्ड RDD जी आहे ती 1000 आहे. या तिघांच्या बेरजेपेक्षा ती अमाऊंट कमी येणार आहे. बघा, 1000, 1100 आणि 400 यांची जी अमाऊंट आहे ती 1000पेक्षा जास्त येणार आहे. म्हणून जो काही घटक आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवायचा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेट, त्याची जी अमाऊंट आहे ती आपल्याला ओल्ड बॅड डेटची जी अमाऊंट आहे ट्रायल बॅलन्समध्ये बघायला मिळेल. ती आहे 400. ती इनर कॉलममध्ये आपण घेतली. त्यामध्ये आपण ॲड न्यू बॅड डेट, जी या ठिकाणी आपण वजा केलेली दिसते सन्ड्री डेटर्समधनं 1000, ती घ्यायची. आणि त्याखाली परत ॲड न्यू RDD 1170 घ्यायची. ॲड न्यू बॅड डेट, याची जी अमाऊंट आहे ती आहे 1000. बघा, इतक्यातच आपण बघितली 1000. ॲड न्यू RDDची अमाऊंट आहे 1170, 1170. या तिघांची बेरीज आधी इनर कॉलममध्ये घ्यायची. 0, 7, 5, 2170. आणि मग त्यामधनं हे जे RDD आहे ओल्ड RDD ते वजा करायचं. लेस ओल्ड RDD ते आपण वजा केलं. या ठिकाणी 1000 वजा केल्यानंतर आउटरला शिल्लक राहील 1570. आय होप लक्षात आलं असेल. सपोज या ठिकाणी जर ही ओल्ड RDD जी आहे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली ती जर 1000 ऐवजी जर 3000 असती तर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ओल्ड RDD आधी लिहिलं असतं. आणि मग त्यामधनं हे जे बॅड डेट आहे, ओल्ड बॅड डेट, न्यू बॅड डेट आणि न्यू RDD तिन्ही घटक वजा करून मग आउटरला अमाऊंट लिहिली असती. लक्षात ठेवा, पुढे अनेक प्रॉब्लेममध्ये अशी प्रक्रिया येणार आहे, तेव्हा ती अजून क्लिअर होईलच, त्यामुळे काळजी नसावी. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे. बघा, पुढची ॲडजस्टमेंट, डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5% अँड फर्निचर बाय 10%. मग आपण सुरुवातीला लँड अँड बिल्डिंगकडे या.
बघा बॅलन्स शीटच्या असेटला जे लँड अँड बिल्डिंग आहे त्यामध्ये आपण लेस डेप्रिशिएशन ॲट किती टक्के सांगितले लँड अँड बिल्डिंगच्या 5% ॲट 5%. मग 5% अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची बघा 10% येणार, एक शून्य कट करायचं. बघा या ठिकाणी बघूया आपण 37,800 ही जी रक्कम आहे याच्या 10% जर कॅल्क्युलेट केली तर ती येईल 3,780. याच्या निम्मी करा जेणेकरून आपल्याला काय मिळेल 5% अमाऊंट. बघा बे दोन्ही जर भाग दिला तर एकाचा भाग जातो, शिल्लक राहता 1, 17 होतात. 2 × 16 परत 1 उरला, 2 × 9 18 आणि शून्याचा भाग जाईल म्हणजे 1,890 इतकं डिप्रिशिएशन या ठिकाणी आपल्याला मिळेल. 1,890. मग हे जे डिप्रिशिएशन आहे ते 1,890 तुमच्या 37,800मधनं वजा करायचं. शिल्लक किती राहत आहे बघा 0, 10तून 9 गेला 1, त्यानंतर 18तून 9 गेला 9, 7तून 2 गेला 5 आणि 3 अशी 3, 35,910 इतकी अमाऊंट तुमच्या आउटरला शिल्लक राहील. तसंच फर्निचरवरचं डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करून घेऊ. लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. मग 10% जे डिप्रिशिएशन आहे ते कॅल्क्युलेट करायची प्रोसेस सांगितली. एक शून्य कट केला की आपल्याला 10% अमाऊंट मिळते, ती मिळाली 1,725. ती वजा करून आउटरला घेऊया. बघा वजाबाकी 10तून 5 गेले 0, 5तून 3 गेले 2, 12तून 7 गेले 5, त्यानंतर 7तून 2 गेले 5, त्यानंतर 1 अशी 1, 15,520 या पद्धतीने अमाऊंट आउटर कॉलममध्ये येईल. आता आपल्याला डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट करायचा. डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला होतो. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला टू डेप्रिशिएशन ऑन. तर मग कशावर डिप्रिशिएशन आहे बघा बिल्डिंग. कोणत्या 2 घटकावर बिल्डिंग. बिल्डिंगचं डिप्रिशिएशन आहे 1,000. इनर कॉलममध्ये घ्या 1,890 आणि फर्निचर यावर डिप्रिशिएशन आहे 10%ने 1,725. या दोघांची बेरीज आउटर कॉलमला घेऊया. 0 + 5 = 5, 9, 10, 11, 1 हातच्याशी गेला 1, 8 × 2 = 16, 6 हातच्याशी गेला 1, 1, 2, 3, 3,615 इतकी डिप्रिशिएशनची अमाऊंट आली. हा झाला आता आपला दुसरी स्टेप. आपण जी काही ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंट ट्रान्सफर केल्या. यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. मग प्रॉब्लेम टॅली करताना प्रक्रिया माहिती आहे आपल्याला. आपण काय करतो आधी ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतो. मग ट्रेडिंगची जी क्रेडिट बाजू आहे त्याची टोटल आपण आधी खाली घेणार. बघा किती येईल 0. जे शक्य आहे डायरेक्ट करता येणं ते डायरेक्ट करायचं. नाही शक्य असलं तर आपण ते अमाऊंट स्वतंत्र कागदावर घेऊन कॅल्क्युलेशन करायचं. 8 × 2 = 16, 6 हातच्याशी गेला 1, 5 + 1 = 6 आणि 1 7. त्यानंतर 1,76,000 इतकी अमाऊंट तुमची या ठिकाणी येणार. त्यानंतर तीच अमाऊंट आपण 1,76,000 डेबिट बाजूला घेणार. त्यानंतर जे डेबिटचे घटक आहे मग बघा आउटरला काय काय आहे त्या अमाऊंट आपण आधी स्वतंत्र लिहून घेऊ. 65,000 ओपनिंग स्टॉक होता तुमचा, तो बाजूला घेतला. त्यानंतर 48,520. त्यानंतर आहे 3,800 जो काही वेजेसचा बॅलन्स होता आउटर कॉलमला तो घेतला 3,800. त्यानंतर 4,000 कॅरेज इनवर्ड आणि रॉयल्टी 3,500. 4 आणि 3 7,500. दोघांची एकत्र बेरीज घेतली तरी चालेल. यानंतर कॅल्क्युलेशन करा. 0, 2, 5 × 2 = 10 आणि 8, 18 हातच्याशी गेला 1, 7 आणि 3 10
10 8 18 19 20 21 22 23 24 500 गेला 2 4 आणि 2 6 12 1,24,820. हे जे आपलं 1,76,000 आलेलं होतं कशाचा डेबिटचा बॅलन्स 1,76,000 त्यामधनं 1,24,820 वजा करूया जेणेकरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. 0 10तून 2 गेले 8 800 गेला 1 10तून 9 गेला 1 परत 800 गेला 1 6तून 5 गेला 1 त्यानंतर 7तून 2 गेले 5 आणि 0 म्हणजे 51,180 इतका ग्रॉस प्रॉफिट आला. तो आपण कुठं लिहायचं बघा, हे जे रॉयल्टी लिहिलं आहे त्याखाली आपल्याला जागा शिल्लक आहे. या 1,76,000 जी क्लोज केलं आपण त्याच्या वर घ्यायचा, तो आला आहे आपला 51,180. त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तोच बॅलन्स आता क्रेडिट बाजूला आणायचा. बाय ग्रॉस प्रॉफिट, बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर्ड फ्रॉम कुठून आला, ट्रेडिंग अकाउंटमधून. ट्रेडिंग अकाउंट त्याची जी अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला घेतली आपण 51,180. 51,180. आता जसं आपण ट्रेडिंग क्लोज केलं तसंच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. मग या ठिकाणी बघा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूची जी टोटल आहे ती जास्त दिसतीये डेबिटपेक्षा, त्यामुळे ती अमाऊंट आपण आधी खाली घेऊ. 0 8 6 1 अधिक 1 2 आणि 5 म्हणजे 52,680 इतकी अमाऊंट या ठिकाणी आली. या ठिकाणी या पद्धतीनं अकाउंट क्लोज करायचं. आता आपल्याला घ्यायचे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल. मग आपण एक एक घटक बघूया. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आलेले जे घटक आहे ती किती आहे बघा, 4,000 3,000 4 आणि 3 7 8 9 9,030 बरोबर. त्यानंतर 2 अधिक 1 3 3 आणि 1 4,570 4,570 आणि शेवटी आहे जे डिप्रिशिएशन होतं आपलं 3,615. या तिघांची बेरीज केली 5 7 आणि 3 10 आणि 1 11 1 800 गेला 1 7 5 11 आणि 1 12 2 800 गेला 1 4 आणि 4 8 8 2 16 आणि 1 17 17,512. मग 52,680 बघा या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसची जी क्रेडिट बाजू जास्त आलेली होती तीच आपण डेबिटला लिहिली आणि त्यामधनं आपण काय करतोय आता प्रॉफिट अँड लॉसची डेबिट बाजू वजा करतोय. मग डेबिटची टोटल आली तुमची 17,215. बघा वाटलंच तर तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा आणि तुमचं आलेलं जे उत्तर आहे ते बरोबर आलं का नाही ते चेक करा, जेणेकरून तुमचा स्वतःचा सराव झाला पाहिजे. 10तून 5 गेले 5 800 गेला 1 8तून 2 गेले 6 त्यानंतर 6तून 2 गेले 4 त्यानंतर 12तून 7 गेले 5 800 गेला 1 5तून 2 गेले 3 35,465 असा तुमचा नेट प्रॉफिट येईल. हा जो नेट प्रॉफिट आहे बघा, नेट प्रॉफिट आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नोंदवायचा आणि लॉस आला तर क्रेडिटला. मग नेट प्रॉफिट आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेऊया. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर पुढं पाठवायचा आहे तर तो कॅपिटलला, ट्रान्सफर टू कॅपिटल. मग दोघांची नावं लिहा. कोण कोण आहे बघा, पार्टनर शिल्पा आणि कटरीना. बघा या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे जे काही रेशो आहे तो सांगितलेला दिसत नाही आहे, त्यामुळे आपण ती अमाऊंट इक्वली वाटू शकतो. मग आलेली जी अमाऊंट आहे ती आपल्याला इक्वली वाटायची. तुमचा
नेट प्रॉफिट आपल्याला मिळाला 35,465. या दोघांमध्ये वाटायचं आहे. मग आपल्याला डिवाइड बाय 2 करावं लागेल, जेणेकरून आपल्याला ही निम्मी अमाऊंट दोघांचे समान भाग आपल्याला मिळतील. भागिले 2, 2चा भाग 1ने जातो 3ला, 1 उरला, 15 झाले, बेसाती 14, परत 1 उरला, परत बेसाती 14, बेत्रिक 6, बेदुने 4, 1 उरला, पॉईंट घ्यायचा, पॉईंट 0 घेतल्यानंतर बेपंच 10, म्हणजे उत्तर आलं तुमचं 17,732. आता पॉईंट 5 आहे, त्यामुळे पुढच्या कटरीनाला आपण 1 रुपया वाढून देऊ, 17,733. या पद्धतीनं आपण या दोघांमध्ये वितरण करायचं आणि त्यांचा जो काही कॅपिटल होता त्या कॅपिटलमध्ये आपल्याला त्यांचे नेट प्रॉफिट ॲड करायचे. मग शिल्पाचं कॅपिटल होतं 45,000, त्यामध्ये आपण ॲड नेट प्रॉफिट. आता शिल्पाला किती प्रॉफिट आला आहे तो 17,732. याची बेरीज घ्यायची, 2, 3, 7, 7, 5, 12, 2 हातच्याशी गेला, 1, 4, 5, 6, 62,732. आता या 62,732 मधनं त्याचं जे ड्रॉइंग होतं, शिल्पाचं जे ड्रॉइंग होतं तिचं, ते आपल्याला वजा करायचं. मग 62,732 मधनं 2,000 जर वजा केले तर 60,732 अमाऊंट येईल. तसंच कटरीना हिचं जे काही कॅपिटल होतं त्यामध्ये आपल्याला तिचा नेट प्रॉफिट ॲड करायचा. बघा 45,000 कॅपिटल होतं, त्यामध्ये आपण तिच्या वाट्याला आलेला जो नेट प्रॉफिट आहे किती आहे 17,733. 1 रुपया आपण कटरीनाला जास्त दिला. 3, 3, 7, 7, 5, 12, 2 हातच्याशी गेला, 1, 4, 5, 6, 62,733. त्यामधनं 3,000 जर वजा केले तर 59,733 इतकी अमाऊंट आउटर कॉलममध्ये मिळेल. आता शेवटची स्टेप राहिली, आपल्याला लॅबिलिटी आणि असेट यांची जी बेरीज आहे ती करायची. या दोघांची बेरीज जर समान आली तर समजायचं आपला प्रॉब्लेम बरोबर आला, आणि जर बेरीज चुकली तर समजायचं आपलं कुठं तरी चुकलेलं आहे. मग बघा, आपण आधी लॅबिलिटीची बेरीज करू. आता तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्वतः दोन्ही बाजूंच्या बेरजा करून बघितल्या तरी चालेल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येईल किंवा आपलं बरोबर येतं का नाही ते तुम्हाला लक्षात येईल. तसंच तुमचा सराव देखील होईल. आणि जर तुमचं टॅली बरोबर आलं तर तसं कमेंटमध्ये पोस्ट करा. बघा 60,732, त्यानंतर 59,733, 17,000 या ज्या अमाऊंट आहे त्या घेतोय आपण 17,500, 22 आणि 10 32,000, त्यानंतर 15, 16, 17,300 यांची बेरीज करा. बघा 3 आणि 2 5, 3 आणि 3 6, 7 2 14, 7 3 21 आणि 22, 2 हातच्याशी गेला 2, 7 8 9 10 11, 11 अधिक 9 20 आणि 7 27, 2 3 4 5 6 7, 7 5 12 आणि 6 18, 1,87,000, 1,87,265. लक्षात घ्या, 1,87,265 इतकी अमाऊंट आली की नाही ती चेक करा. त्यानंतर दुसरी बाजू बघूया आपण. पहिली बाजू झाली, दुसरी आहे असेट बाजू. जर दुसरी बाजू पण इतकीच आली 1,87,265 तर समजायचं आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. अमाऊंट घेतली आपण 35,910. बघा, या ज्या असेटला अमाऊंट आहे त्या घ्यायच्या 15,520. पुढची अमाऊंट आहे 37,830, डेटर्सची आउटरला आलेली रक्कम. त्यानंतर बघा 10,000 अधिक 20,000,
30 आणि 8 38,000. त्यानंतर 58 59 60,000. या ठिकाणी काहीतरी अमाऊंट राहिली. या ठिकाणी याची जी वजाबाकी आहे 17,250 मधनं 1,725 वजा केल्यानंतर शिल्लक असतात 15,525 अमाऊंट या ठिकाणी यायला पाहिजे होती 25. हा आला आपला 5. त्यानंतर 3 आणि 2 5 आणि 1 6. 8 2 16 1 17 18 19 20 21 22 2 85 गेला 2 8 आणि 2 10 10 10 20 आणि 7 27 7 85 गेला 2 6 आणि 6 12 12 13 14 15 16 17 18 1,87,265. बघा या ठिकाणी दोन्ही बाजू आपल्यासारख्या आल्या 1,87,265. अशा पद्धतीनं आपण सॉल्व प्रॉब्लेममधील जो दुसरा प्रॉब्लेम आहे तो आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपला तो प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. आता आपण असंच एक प्रॉब्लेम रोज या ठिकाणी सोडवणार आहोत. जेवढं तुम्हाला सराव करता येईल तेवढं तुम्ही पेपरमध्ये चांगले मार्क तुम्ही पाडू शकता. यासाठी रोज एक प्रॉब्लेम तरी सोडवला जाईल. यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे त्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.